तर नमस्कार मित्रांनो, सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार असल्याची माहिती भेटली आहे। तर उदय सामंत महिलांना मोबाईल देणार आहेत अशी सुद्धा माहिती भेटली आहे। तर तो मोबाईल कसा मिळणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा। तर मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन केलं आहे। दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केली। महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे। जुलै आणि ऑगस्ट 3000, सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 असे एकूण 7500 रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत। तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली। या घोषणेनंतर ज्या सरकार तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केले। यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर टीका केली। मतदार तुमच्या घशावर गुंडाळणार आहेत असे ठाकरे गटाचे खासदार यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला पैसे भेटले का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।